भावना व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते। सिद्धार्थ गौतम माननीय जिल्हा स्वीकार केलेला आहे। यानंतर सुधीर जाधव यांनी यायचं न्यूज 18 लोकमतचे एफएमजी न्यूज ओके इकडे बघा ओके लक्ष्मीकांत अजमत पणन गणेश रवींद्र सुरडकर सर जय भारतीचे प्रतिनिधी आहेत। आमचे उत्साही पत्रकार आहेत पत्रकार दिनाच्या निमित्तानं अनेक सोहळे होतात, कार्यक्रम होतात, सन्मान मिळतो, पण जिल्ह्याचे प्रमुख आणि एकत्र बोलून सगळ्या पत्रकारांचा सन्मान करणं ही एक मोठी बाब आहे। असाच समन्वय जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा माहिती अधिकारी कार्यालय आणि पत्रकार यांच्यामध्ये असावा असा एक माझाही आग्रह आहे, जेणेकरून समाजातल्या चांगल्या गोष्टी या समाजासमोर येतील आणि एक चांगला समाज घडवण्यासाठी प्रशासनासोबत पत्रकारांची भूमिका महत्त्वाची राहील असं माझं एक प्रामाणिक मत आहे। पत्रकार सुद्धा समाजामध्ये वावरणारा आणि समाजासाठी, समाजाच्या प्रगतीसाठी, जिल्ह्याच्या, देशाच्या, राज्याच्या विकासासाठी झटणारा एक व्यक्ती आहे। आणि एका बाजूला आपण चौथा स्तंभ म्हणत असताना त्या चौथा स्तंभाच्या बाबतीमध्ये शासनाने काही GR काढले, काही परिपत्रक काढले, काही समाजाने काय काढले, काही समाज सेवाभावी संस्थांनी काय काढले, त्याच्यापर्यंत जाऊनही आपल्याला आणखी बऱ्याच गोष्टी याच्यामध्ये करता येऊ शकतात। या दिवसाच्या माध्यमातून त्याचे प्लस मायनस पॉईंट काय, क्रॉस कॉन्स काय आहे, वाईट काय घडलेलं आहे, त्याची सुधारणा कसं करता येईल, भविष्यात चांगलं कसं करता येईल, आपल्या लेखणीमध्ये, आपल्या वर्तनामध्ये, आपल्या बोलण्यामध्ये, आपल्या अग्रेसिव्हपणामध्ये, आपल्या सगळ्या एकंदरीत आपल्याला पॉझिटिव्ह बदल कसा करता येईल, या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला या दिवसाच्या निमित्तानं जर चिंतन आणि विचारमंथन करता आलं तर मला वाटतं निश्चितपणे आपल्या जिल्ह्याच्या, आपल्या राज्याच्या विकासासाठी मोठा हातभार या ठिकाणी लागणार आहे। तुम्ही आम्ही शेवटी समाजासाठी झटणारे, समाजासाठी काम करणारे लोक आहोत। तुमचाही तोच उद्देश आहे की प्रशासन प्रामाणिकपणे चाललं पाहिजे, गतिमान विकास झाला पाहिजे, लोकांच्या समस्या निवळल्या पाहिजेत, तोच उद्देश आमचा सुद्धा आहे। जिल्ह्याचा प्रमुख म्हणून तोच उद्देश समोर ठेवून या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये आपण लक्ष घातलेलं आहे आणि आपण त्या पद्धतीने काम करण्याचं निश्चित धोरण आखलेलं आहे। तुम्ही निश्चितपणे आम्हाला सहकार्य कराल आणि चांगल्या पद्धतीचं एक वातावरण आपल्या जिल्ह्यामध्ये आपण निर्माण करूया।